नंतर बघूयात महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना धाराशिवमध्ये मात्र खऱ्या-खुऱ्या टायगरची चर्चा आहे आणि दहशत देखील बघायला मिळते। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून फिरत असलेल्या वाघाला पकडण्यात वन विभागाला वारंवार अपयश येते। यवतमाळहून आलेला हा वाघ अभयारण्यात रमला असून आतापर्यंत 50हून अधिक जनावरांची त्याने शिकार केली आहे आणि लाखोंची हानी देखील केली। त्याला पकडण्यासाठी लाखोंचा खर्च होतोय, पण तो काही केल्या हाती लागत नाहीये। धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर अपयशी। 2 महिन्यांपासून परिसरात वाघाची दहशत। लाखो रुपयांची उधळपट्टी, पण वाघ अद्याप मोकाटच। 500 किलोमीटरचा अंतर कापत यवतमाळच्या टिपरेश्वरमधून आलेला वाघ धाराशिवच्या जंगलात चांगलाच रमला। पण दिवसेंदिवस शिकारीपोटी हा वाघ जंगल सोडून शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ले करतोय। तर एक दिवसाआड म्हणजेच याने आतापर्यंत 50हून अधिक पाळीव जनावर फस्त केली। त्यामुळे राज्य सरकारने वन विभागाच्या विशेष पथकाला हा वाघ पकडण्याचे आदेश दिले। रोज नवीन युक्त्या करून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न होतो। त्याला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवलेली असून त्यावरती कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते, पण वाघ काही हाती लागत नाहीये। वन विभागाकडून सर्व जनजागृती चालू आहे। 3 ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत। रेस्क्यू टीमची इथं पाचारण केलेलं आहे। त्यांच्याबरोबर सर्चिंग चालू आहे। प्रत्येक गावातील लोकांना आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे आणि जे जनावरं किंवा ही पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचे कंपन्सेशन मिळून जाईल। या वाघाने धाराशिवच्या येडशी, धूम, परांडा आणि जामखेडाचा काही भाग तसंच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वावर त्याचा वाढलेला आहे। दुष्काळी भागात या डोंगर रांगांमध्ये वाघ रमला खरा, पण त्याच्या या वावरामुळे शेतकऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे। शेतकरी जनावर सांभाळताना देखील हातात कुऱ्हाडी, काठी घेऊनच फिरतायत। त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। वाघ आहे का परिसरात? वाघ आहे। कधी आलता? काल इथं दिसला पडायला नाकाडाला। हां हां म्हणजे ते एक शेतकरी गेला होता आमचा, त्याला दिसला तिथं। हां हां शिकारी? हां शिकारी केलेत का? नाही शिकारी गाय खाल्ली वाटतं ना? 2-4 दिवसाखाली गाय खाल्ली इथं गुरुकुलची। हां वन विभागाचे अधिकारी पकडतात का नाही त्याला? काय करते ते काय त्यांचा काय घोळ समजाना गेला। आता 2-2 महिन्यात किती दिवस झाले चालू आहे वाघ येऊन? आता कमीत कमी 2 महिने होऊन गेले। मला असं सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगायचं की रात्री आपण ज्यावेळेस शेतात काम करायला जाल तर त्यावेळेस आपण खाली बसून शक्यता काम करणे टाळावे। जर असं काही काम करायचं असेल तर आपल्यासोबत एखाद्या व्यक्तीसोबत असणं फार गरजेचं आहे। टॉर्चचा वापर खात्रीशीर सगळ्यांनी केला पाहिजे, टाकी आपल्याजवळ ठेवलीच पाहिजे। या दोन्ही गोष्टींमुळे निश्चित आजूबाजूला कुठला जरी वन्य प्राणी असेल तर तो घाबरून तुमच्यापर्यंत तरी येईल। वाघ शोधण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। वाघाला जेरबंद करण्यासाठी आलेली यवतमाळची स्पेशल टीम रिकाम्या हाताने परत गेल्यानंतर पुण्याच्या विशेष रेस्क्यू टीमने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले। येडशी अभयारण्यात पहाटेच्या सुमारास वाघावरती डार्टचा निशाणा लावण्यात आला, मात्र तो चुकलाय। सलग 2 वेळा वाघावरील निशाणा चुकल्याने तो जंगलात मोकाट फिरतोय। या मोहिमेवरती आतापर्यंत लाखोंचा खर्च झालाय, पण वाघ काही हाती येत नाहीये। धाराशिवचं हे ऑपरेशन टायगर कधी यशस्वी होणार असा सवाल ग्रामस्थ करतात। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।